आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सत्ताधारी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50,000 रुपयांच्या रोख जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। न्यायाधीश के.एस. कातकडे यांनी हा आदेश दिला आहे। या प्रकरणातील इतर 3 आरोपींच्या जामिनासाठीही त्यांच्या वकिलांकडून लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। रमेश म्हात्रे यांना यापूर्वी 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्यांचे वकील ॲडव्होकेट गणेश पाटील, ॲडव्होकेट मुजाहिद काजी आणि ॲडव्होकेट आनंद पत्की यांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र सोमवारी संध्याकाळी न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली। मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी जामिनाला विरोध केला। रमेश म्हात्रे यांना जामीन दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते, तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला। यावर बचाव पक्षाने प्रतिवाद करत म्हात्रे यांचे वय 73 वर्षे असून ते आजारी आहेत, त्यांच्यावरील अनेक जुन्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे, तसेच संबंधित घटनेच्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले होते। ते कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे गेले नव्हते। घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात नमूद केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला। अखेर सायंकाळी सुमारे 5:45 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना 50,000 रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला। काल आम्ही मेहरबान कोर्टात बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं, तर मेहरबान कोर्टाने त्याच्यावर आयो आणि APPचा से कॉल केलं होतं। तर आज त्या आयो आणि APPचा से आल्यानंतर इन डिटेल्ड आर्ग्युमेंट झालं। आर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान कोर्टाने रमेश म्हात्रे यांना बेल ग्रांट करण्यात आली आहे आणि बेलचे कंडिशन्स काय आहेत आणि ऑन व्हॉट टर्म्स, कुठल्या टर्म्सवर बेल दिली आहे ते आपल्याला नंतर कळेल। पण ॲट अ इन्स्टन्स आत्ता आपण एवढंच सांगू इच्छितो की त्यांना बेल ग्रांट करण्यात आली आहे। आम्ही इंडियन ज्युडिशरीवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही त्यांचं जे ऑर्डर दिलं आहे ते मान्य करतो। थँक्यू।